ಸವದತ್ತಿ ಯಲ್ಲಮ್ಮ ದೇವಿ ದರ್ಶನ ಪಡೆದು ಮುದಕ ಗ್ರಾಮದ ಯಲ್ಲಮ್ಮ ಭಕ್ತರು ತಮ್ಮ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹಿಂದಿರುಗಿ ಪಡಲಿ ತುಂಬೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ನೆರವೇರಿಸೋಗೋಸ್ಕರ ಗ್ರಾಮಸ್ಥರು 8 ರಿಂದ 8.5 ಲಕ್ಷ ದೇಣಿಗೆ ಹಣದಿಂದ ಶೆಡ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮದ ಅಧ್ಯಕ್ಷ, उपाध्यक्ष ಸೇರಿದಂತೆ ಹಲವಾರು ಜನರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. गेल्या 8 दिवसापासून श्री हनुमान यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. आज यात्रेचा शेवटचा दिवस या ठिकाणी मळ्यातील यात्रा करून आम्ही साजरी करत आहोत. हनुमान मंदिराचं गेल्या आठवड्यात यात्रा झाली. त्याच्यानंतर सालाबादाप्रमाणे आणि प्रथेप्रमाणे गावातील सर्व लोक सवदत्ती यल्लमा या ठिकाणी पडल्या भरण्यासाठी गेले होते आणि काल ती या ठिकाणी परत आले असून आज या ठिकाणी मळ्यातील यात्रा श्री रेणुका देवीची मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावर्षी खास करून काही दानशूर देणगीदारांच्या माध्यमातून गावातील ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य भालचंद्र श्रीकांत पाटील, तसेच माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य किरण कलाब पाटील व ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर धोंडेव पाटील यांच्या पुढाकारातून मळ्यातील ज्या ठिकाणी गदग आहे आपले, त्या ठिकाणी जे पडल्या भरतो त्या ठिकाणी ऊन व पाऊस यांचा सामना गेली बरेच वर्ष भक्तांना करावा लागत होता. गेल्या वर्षी समस्त गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या तिन्ही पंचायत सदस्यांनी त्याची जबाबदारी घेतली होती की या ठिकाणी पुढच्या वर्षापर्यंत शेड उभारून देऊ आणि त्याची पूर्तता आज या ठिकाणी या तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांनी केलेली आहे. बेळगाव आसपासच्या व मुदगे येथील काही भरीव देणगीदारांच्या माध्यमातून या भव्य आणि सुंदर शेडचं आज लोकार्पण झालं. त्याबद्दल समस्त देणगीदारांचे, ज्यांनी कुणी या कार्याला मदत केली त्या समस्त देणगीदारांचे व या 3 ग्रामपंचायत सदस्यांचे, ग्रामपंचायत, गाव सुधारणा मंडळ तसेच देवस्थान कमिटी व समस्त गावकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो व त्यांनी केलेल्या कार्याचं मुदगा गाव सदैव त्यांना स्मरणात ठेवील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. महादेव पवार, कन्नडಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.